अवंतिका रमेश लेकुरवाले, पूर्व अध्यक्ष महिला एवं बाल कल्याण समिति जिला परिषद नागपुर द्वारा पत्रकार परिषद ली गई, जिसमें विनाशकारी शासकों ने अपनी सत्ता का दुरुपयोग करके खूब भ्रष्टाचार किया है। भ्रष्टाचार पर अंकुश लगाने, वोट चोरी के बाद सत्ताधारी पार्टी जमीन चोरी की ओर बढ़ रही है, ऐसे मुद्दे इस प्रेस कॉन्फ्रेंस में रखे गए। आणि काल डीएफओ मॅडमकडे आम्ही जाऊन आलो, चौकशी केली। त्यांनी सांगितलं आमच्या विभागाची कोणतीही परवानगी ही ग्रामपंचायतने घेतलेली नाही किंवा सदर संदर्भात विषयानुरूप आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती देखील दिलेली नाही। त्यानंतर आम्ही आरएफओ ऑफिसला गेलोय। 10-12 दिवसापासून आम्ही निवेदन दिल्यानंतर साधी चौकशी देखील फॉरेस्ट ऑफिसरनी लावली नव्हती। म्हणजे याचाच अर्थ कोणीतरी कुणाला तरी वाचवतंय असा दिसतंय। ज्या सरपंचाने हे कृत्य करायचं धाडस केलं ते भाजपाचे सरपंच आहेत। वैशाली गान फाउंडेशन याच्या अंतर्गत जी समिती तयार करण्यात आलेली आहे, बाकी मंडळी दुगावचे मंडळी ते आपल्याला डिटेल देतील, त्याच्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी आहेत आणि ही जी लीज डीड करण्यात आलेली आहे, ज्यावेळी गावातील सगळ्या मंडळींना हे फार उशिरा लक्षात आलं, कारण ज्यावेळी त्या जागेवर ही वैशाली गान फाउंडेशननी काम सुरू केलं, त्यांनी ताब्यात घेतली, त्यांनी शेती करायचं काम सुरू केलं, त्यावेळी गावातील मंडळींना ही गोष्ट लक्षात आली आणि ही बाब निदर्शनास आल्यानंतर गाव चिडून उठलं। आणि कधी नव्हे ते नागपूर जिल्ह्याच्या इतिहासात 1000 लोकांची तिथे ग्रामसभा झाली। गावातील लोक झाडून पुसून आले म्हणायला काही हरकत नाही आणि त्या गावामध्ये ग्रामसभा झाली। ती ग्रामसभा लाईव्ह आहे, युट्यूबला उपलब्ध आहे आणि गावातील लोकांचा रोष पाहण्यासारखा आहे। तर गावातील लोकांनी एकमताने ते रजिस्ट्रेशन रद्द करावं असा निर्णय पास केला, परंतु हा निर्णय पारित झाला 29 तारखेला ग्रामसभा की खरंच यांच्यावर कारवाई होणार आहे का? आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे झुडपी जंगल संदर्भात। तो निकाल काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या निकालाने शासनाला देखील या जागा देण्याची परवानगी नाही। मग अशा वेळी सरपंच आणि ग्रामपंचायतचे सचिव एवढं मोठं काम करतात, मग त्यांच्या मागे कोण आहे? चोरांच्या मागे कोणी महाचोर आहे का? कोणाच्या धारिष्ट्यामुळे एवढं मोठं काम करताय? आणि आम्हाला आश्चर्य वाटते की एकीकडे मी महिला बाल कल्याण सभापती असताना जिल्हा परिषदच्या सगळ्या सायकली आणि शिलाई मशीन आम्ही वाटप केल्या आहे, त्याच्या चौकशा 7 महिन्यापासून सुरू आहे, पण अजूनपर्यंत त्या बिचाऱ्या महिलांना त्याचा लाभ मिळाला नाही, त्याचे पैसे मिळाले नाही। आणि अशा प्रकारे जमिनी ज्या विकल्या जातात, आणि हे पहिलं प्रकरण नाही कामठी तालुक्यातील, याच्या आधी आसलवाडा तलावाची 70 एकरच्या जमीनचा विक्रीचा करारनामा झाला होता। 70 एकर जमिनीचा ती आपण अशाच प्रकारे आंदोलन करून त्याला थांबवून स्टे घेऊन त्याचं पहिलं पत्र निवेदन सगळ्यांना देऊन ती थांबवून ती शासनाच्या नावे केली। गृह प्रवेश ग्रुप द डोर ऑफ अपॉर्चुनिटीज प्रेजेंट्स लेकर आ रही है दक्षिण नागपुर का सबसे बड़ा गृह पर्व साउथ नागपुर प्रॉपर्टी एक्सपो 19, 20 और 21 सितंबर को होने जा रहा है आपके शहर नागपुर में। समय सुबह 10 बजे से रात 10 बजे तक। होटल अशोका इंपीरियल मनीष नगर नागपुर में, जहां मिलेगा आपको प्रॉपर्टी की हर जरूरत का समाधान। यहां मिले नागपुर के टॉप बिल्डर्स और डेवलपर्स से, जैसे टाइम मस्ट प्रॉपर्टीज, ओजोन रियल्टर्स इंडिया प्राइवेट लिमिटेड, माउली इंफ्रा, महालक्ष्मी इंफ्रा, वेद विधि वेंचर्स, आर संदेश ग्रुप, गांधी बिल्डर्स एंड डेवलपर्स, कॉर्पोरेट इंफ्रा, श्री गजानन डेवलपर्स एंड बिल्डर्स, पिरामिड ग्रुप, चैतन्य डेवलपर्स, 4 आइकॉन ग्रुप, आकार कंस्ट्रक्शन, पार्थ कंस्ट्रक्शन, भूमेश रियल्टर्स एंड बालाजी ग्रुप, HF प्रॉपर्टीज। तो देर किस बात की, आइए और बनाइए अपने सपनों का घर हकीकत में। फॉर मोर डिटेल्स प्लीज कॉन्टैक्ट गृह प्रवेश ग्रुप 7249546684, 7378777744 और 7020754265।